गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. वेलकम. पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय पलूस, स्टैंडर्ड 6, subject English. Today we are going to learn an inspiring one motivational poem, page number 42, 2.5, The Man Who Thinks He Can. Here, the man who thinks म्हणजे विचार करणे. माणूस ज्या पद्धतीनं विचार करणार आहे त्या पद्धतीनंच तो बनणार आहे. यासाठी वॉल्टर डी विंटले यांनी एक पोएम मध्ये अतिशय सुंदर असा आपल्याला मेसेज दिलेला आहे. इन फर्स्ट स्टँजा वॉल्टर डी विंटले सेज दॅट इफ यू थिंक यू आर बीटन यू आर, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट, इफ यू लाईक टू विन but you think you can't, it is almost certain you won't. Here poet says that if you think you are beaten you are, means जर माणूस आपण असा विचार केला तर आपण आज पराभूत होणार, आपण शुअरनं तिथं खात्रीपूर्वक पराभूतच होणार. इफ यू थिंक यू आर अ डेअर नॉट यू डोंट, डेअर म्हणजे तुम्ही हिम्मत नसणे तुमच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जर आज असा विचार केला नाही बाबा माझ्या हातून तर काय हे काम होणार नाही, माझी तर हिंमतच होणार नाही, असं जर म्हटलात तर तुमच्या हातून ते काम कधीच होणार नाही आणि तुम्ही हिंमतही करणार नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, प्रत्येकाला जिंकायला आवडतं ना प्रत्येकाला जिंकायला, बट यू थिंक यू कांट, पण तुम्ही आधीच असा विचार केला नाही हे काय इम्पॉसिबल आहे, हे होऊच शकणार नाही, मी जिंकूच शकणार नाही. जर ऑलरेडीच तुम्ही मनामध्ये असं खात्रीपूर्वक ठरवलात तर तुम्ही ती रेस कधीच जिंकणार नाही. इट ऑलमोस्ट सर्टन यू ओंट. हिअर सर्टन मीन्स निश्चितच आणि ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, म्हणजे जवळजवळ निश्चितच तुम्ही ते काम यू ओंट, तुम्ही ते काम करूच शकणार नाही. जर तुम्ही ऑलरेडीच असा विचार केला मला हे जमणार नाही, मला हे होणार नाही माझ्या हातून, तर जवळजवळ निश्चितच ते तुम्ही काम करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं विचार करणार आहे त्या पद्धतीनं पुढचे सगळं डिपेंड राहणार आहे. इन सेकंड स्टंजा वॉल्टर डी विंटले सेज दॅट इफ यू थिंक यू विल लूज यू लॉस्ट, फॉर आउट ऑफ द वर्ल्ड we find success begins with a fellow's will. It is all in the state of mind. Here once again poet says that if you think you will lose you lost. जर तुम्ही असा विचार केला मी आज हे म्हणजे जिंकू शकणार नाही, मी हरवून बसवेन हे सगळं, तर तुम्ही जिंकणार नाहीच, म्हणजे तुम्ही हरालच, तुम्ही पराभूतच होणार. तुम्ही कारण ऑलरेडीच तुम्ही असा विचार केलेला असता की मी आज पराभूत होणार आहे, मग शुअरिटी तुम्ही तिथे पराभूतच होणार. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिगिन विथ अ फेलोज विल. फेलो मीन्स हिअर पर्सन, व्यक्ती. फेलोज विल म्हणजे काय, माणसाची इच्छाशक्ती. विल मीन्स हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ द मॅन्स माइंड, म्हणजे माणसाची जी मनाची शक्ती असते, जी इच्छाशक्ती असते, त्या इच्छाशक्तीवर माणसाचं सक्सेस अवलंबून असतं. आपण मनामधून जी इच्छा बाळगणार आहे त्याच्यावर कितीतरी पर्सेंटेज हे तुमचं सक्सेस अवलंबून असतं. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. आणि सक्सेस बऱ्यापैकी हे तुमच्या मनाच्या स्थितीवरच अवलंबून असणार आहे. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलात, जर तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवलात तर 100% तुम्ही सक्सेस होणार. अदरवाईज तुमची जर फेलोज वेल म्हणजे तुमच्या मनाची माणसांची अशी इच्छाशक्तीच नाही, द स्टेट ऑफ माइंड, तुमचं मन स्थिर नाहीये, तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. In third stanza, poet says that if you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Here poet says that if you think you are outclassed, you are. Outclass म्हणजे मागे पडणे. जर तुम्ही असं ऑलरेडीच विचार केला
यू आर आउट क्लास. तुम्ही सगळ्याच्या मागेच पडणार, मी काही पुढे जाऊ शकणार नाही, हे इट इज इम्पॉसिबल. जर तुम्ही ऑलरेडी सारखं असं म्हणत असाल, असा विचार करत असाल, तर तुम्ही मागेच पडणार. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला इथं हाय टू राईज, हाय म्हणजे राईज म्हणजे उदयास येणे, आणि थिंक हाय करणे म्हणजे काय करणे, उच्च विचार ठेवणे. नेहमीच आपले विचार हे उच्च पाहिजेत. मला हे जमणार नाही, मी हे करू शकणार नाही, असे निगेटिव्ह थिंकिंग नाहीये. त्याशिवाय त्यासाठी आपल्या मनाची अवस्था ही अतिशय स्थिर पाहिजे आणि आपण विचार हा नेहमी उच्चच ठेवला पाहिजे. हाय थिंक. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर. म्हणजे शुअरिटी पाहिजे, स्वतःबद्दल खात्री पाहिजे. होय, मी सक्सेसफुल होणारच, मला परीक्षेमध्ये हे जमणारच, मी इझिली ही टेस्ट सोडवणारच, अशी ही स्वतःबद्दल तुमची खात्री पाहिजे. यू कॅन एव्हर विन अ प्राइज. मग तुम्हाला नक्की प्राइज हे मिळणारच, बक्षीस हे मिळणारच. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? हाय थिंकिंग अँड शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर. म्हणजेच उच्च विचार ठेवायचा आहे आणि स्वतःबद्दल खात्री बाळगायची आहे. शुअरिटी, तुम्ही सक्सेसफुल होणारच. Then in last stanza, Walter D. Wintley says that life's battles don't always go to the stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can. Here life's battle म्हणजे काय? जीवनाची लढाई. लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो. आपण जी जीवनाची लढाई आहे, म्हणजेच आपल्या समोर अनेक प्रकारचे संकट येत आहेत. टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन, म्हणजे ह्या संकटामध्ये, ह्या जीवनाच्या लढाईमध्ये जो स्ट्रॉंगर असतो, जो फास्टर असतो, तोच नेहमी जिंकतो असं नाही. बट सूनर ऑर लेट द मॅन हू विन्स. पण अगदी शिस्तीत जाणारा, अगदी लेट येणारा सुद्धा माणूस ही लढाई, जीवनाची लढाई जिंकू शकतो. इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. फक्त हे कशावर डिपेंड राहणार आहे? माणसाच्या मानसिकतेवर, तुमच्या विचारावर अवलंबून आहे. जर तुम्ही मनामधून ठरवलं की मी हे करणारच, तर आणि मी ही लढाई जिंकणारच जीवनाची, तर तुम्ही 101% तुम्ही काय करणार? सक्सेसफुल होणार. तुम्ही जीवनाची लढाई जिंकणारच. पण तुम्ही प्रत्येक वेळी असं म्हणत बसलात, मी काही स्ट्रॉंग नाहीये, मी काही फास्टर नाहीये आणि ही लढाई फक्त स्ट्रॉंगर आणि फास्टरच माणसं जिंकणार आहेत, तर हे असं नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा ही लढाई जिंकू शकणार आहे. फक्त आपलं मन खंबीर हवं आहे. इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. आणि हे सगळं तुमच्या मनाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. म्हणजे स्ट्रॉंगर, फास्टर होण्यासाठी तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी स्ट्रॉंग पाहिजे, फास्ट पाहिजे असं नाही. आपण सामान्य व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून सक्सेसफुल होऊ शकतो. इन दिस वे द पोएट गिव्ह व्हेरी नाईस मेसेज टू यू. नाव हिअर pointers in front of you on the page number 43. First question is here. You have to first read this poem carefully. After that, try to answer the questions. First question is here. When you are beaten, when you think you are beaten. तुम्ही कधी पराभूत होणार? जेव्हा तुम्ही असा विचार करणार, मी आज पराभूत होणार, त्या दिवशी तुम्ही नक्की पराभूत होणार. When are you afraid of doing something? When you don't dare. जेव्हा तुम्ही अजिबात डेअरच करणार नाही, जर तुमच्यामध्ये हिम्मतच नसेल, तर तुम्ही काय होणार? यू आर अफ्रेड. When will you not win? तुम्ही कधी जिंकणार नाही? When you think you can't win. जेव्हा तुम्ही विचार असा कराल, मी आज जिंकणार नाही, तेव्हा तुम्ही जिंकणार नाही. When you are lost, if you think you will lose. Then next question E. Where does success begin?
Success begins in the state of mind of a person. What should you do if you want to win a prize? प्राइज मिळण्यासाठी तुम्ही काय करणार? यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राइज. तर स्वतःबद्दल खात्री बाळगणार आणि स्वतःबद्दल खात्री हवीच कोणतीही रेस जिंकायच्या आधी. डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम or do you have to try again and again? I have to try again and again to win. Then next activity is here. Copy any 4 lines of your choice from the poem. आता या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 4 ओळी अगदी स्वच्छ अक्षरात तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची आहेत. Third question is here. Say the following sentence aloud as if you are nervous, afraid, angry, happy or confident. Nervous म्हणजे तुम्ही पुढील दिलेली ही वाक्य आहेत काही ती अभिनय करत तुम्हाला मोठ्यानं म्हणायचं आहे. जर तुम्ही नर्वस असाल, जर तुम्ही अफ्रेड घाबरलेला असाल, अँग्री रागवलेला असाल, हॅपी आनंदी असाल आणि कॉन्फिडंट तुम्हाला स्वतःबद्दल अतिशय विश्वास असाल तर ही पुढील वाक्य तुम्ही अभिनय करत मोठ्यानं म्हणायचे. फर्स्ट सेंटेन्स इज हिअर, वी मस्ट विन दिस मॅच. सेकंड सेंटेन्स, आय वॉन्ट टू लर्न दिस song. And third sentence, I will finish my homework in time. Then next activity is here, language about learning about language using apostrophe. Note the words in A are all short forms of the words given in B. इथे 2 charts दिलेले आहेत. First chart is here A and second chart is here B. आणि A मध्ये काय दिलेलं आहे त्याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे आणि B मध्ये काय दिलेला आहे फुल फॉर्म दिलेला आहे. आणि हा शॉर्ट फॉर्म करण्यासाठी त्यांनी जी अशी छोटासा मार्क वापरलेला आहे त्याला म्हणायचं ॲपोस्ट्रोफी मार्क. कोणता मार्क? ॲपोस्ट्रोफी मार्क. त्या ॲपोस्ट्रोफी मार्कमुळे काय होणार आहे तो वर्ड संक्षिप्त करता येणार आहे. म्हणजेच त्याचा शॉर्ट फॉर्म डोंट. डोंटचा फुल फॉर्म काय आहे? डू नॉट. म्हणजे डू नॉट हे शॉर्टमध्ये लिहिण्यासाठी ॲपोस्ट्रोफी मार्क तिथे यूज केलेला आहे. त्यामुळे डोंटचा शॉर्ट फॉर्म काय झालेला आहे? डोंट. देन कांट. कांट, कॅनॉट, ओंट, विल नॉट, यू विल, यू विल, यू आर, यू आर, यू हॅव, यू हॅव. अशा पद्धतीनं जो मार्क दिलेला आहे त्याला ॲपोस्ट्रोफी मार्क म्हणायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला टेक्स्टबुकमधून शॉर्ट फॉर्म आणि त्याचे फुल फॉर्म फाइंड आउट करायचे आहेत. नेक्स्ट instruction is here, but fellows and life stand for of a fellow and of life respectively. This sign is called ॲपोस्ट्रोफी. आता इथं प्रत्येक ठिकाणी जो मार्क दिलेला आहे त्याला आपण ॲपोस्ट्रोफी मार्क असे म्हणणार आहोत. इट इज यूज इन अ शॉर्ट फॉर्म टू शो दॅट सम लेटर्स इन द वर्ड्स हॅव बीन ड्रॉप. द ॲपोस्ट्रोफी इज ऑल्सो यूज इन एस इन अ फ्रेज लाईक मीनाज शूज, मोहन्स रोलर, अ कॅट्स पॉ. आता इथं मीना नंतर ॲपोस्ट्रोफी मार्क दिलेला आहे आणि यस लावलेला आहे. मीनाज म्हणलेला आहे. मोहन्स, कॅट्स म्हणजे इथं ॲपोस्ट्रोफीचा उपयोग एस असा केलेला आहे. मग या शब्दसमूहामध्ये मीनाचे शूज, मोहनची रुलर आणि मांजराचा पंजा अशा पद्धतीनं हे दर्शवण्यासाठी तिथं ॲपोस्ट्रोफी मार्क यूज केलेला आहे. अशा पद्धतीने या पूर्ण चार्टमध्ये ॲपोस्ट्रोफी मार्क्सचा यूज दाखवलेला आहे. तुम्हाला या पद्धतीचे एक्झाम्पल फाइंड आउट करायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, थँक्यू.